बाळूमामाच्या घरी आले। बाळूमामा शेतावर जायला होते। बाळूमामाच्या घरी एक भीमा नावाचा माणूस होता। तो भीमा नावाचा मुलगा घरी होता। मायापांचे सगळे घरी आले तेव्हा मायापाने सांगितलं, भीमा, अरे भीम्या, बाळापा कुठे गेला? भीमाने सांगितलं, अरे बा, शेतावर गेला असेल, त्याला बोलून आणखी। भीमाने प्रश्न विचारला मायापाला, काय काम केले, काय काम आहे? अरे सकाळीच्या तुला मी सांगतो की रे बाळापाला हुडकून आण। अरे सांग की बा, अरे सांग की बा, कशाला? अरे त्याचं लग्न करतो म्हणतो की म्हणून भीमा दोन्ही हाताच्या मुठी आवळून पळत सुटला आणि डोंगरात ओरडू लागला, अरे हे बाळापा, अरे बाळापा, अरे कुठं आहे, अरे कुठं आहे असा म्हणू लागला भीमा। आणि त्या शेतात बाबळीच्या झाडाखाली बाळापा झोपेल होते। बाळूमामाला जाग आली, उठून बसले, अरे भीम्या, काय म्हणतो की रे? अरे बाळापा, चाल की घरी। अरे तुझी आजी मेली का काय रे? तेवढा बोंबलो झाला। अरे ती आजी सोड केलेल्या का? अरे तुला घरी पाहुणे आले की बघायला। बाळूमामा म्हणाले, अरे सकाळच्या माझं लग्न करतो म्हणतो की रे, माझं लग्न कोण रागाचा लावतो हेच मी बघतो। आमच्या सारख्याचे लग्न, आमच्या सारख्यांच्या लग्नाचा शेवट होत नाही। अरे ते असू दे की रे बाळापा, तू घरी चाल। बाळापा भीमा घरी आले। घरी आल्यावर बघतो हिरापा खिल्लारे, गंगूबाई, सत्यवा, लग्न असे त्यांचं सगळं कुटुंब असं जागजागी बसून चालल्या होत्या त्यांच्या गप्पा। तेव्हा बाळापा म्हणू लागले, बा, कशाला बोलावलं रे मला? हिरापा खिल्लारे बाळूमामाचे मेवणे म्हणू लागले, अरे बाळापा, बस की रे खाली, बस की रे खाली। अरे सांग की दाजी, करायला बोलावलं? तेव्हा हिरापा खिल्लारे म्हणू लागले, अरे तुझं लग्न करतो की मी म्हणतो, तुझं लग्न करून टाकतो की रे? तेव्हा बाळापा म्हणाले, अरे आमच्यासारख्याच्या लग्नाचा शेवट होत नाही, पण माझं लग्न करायला निघाला तरी दाजी तू? तेव्हा हिरापा खिल्लारे हसून म्हणाले, अरे तू बाळू येडा खोळा, आणि तुझं लगीन करून टाकतो की रे मी? तेव्हा आई म्हणाली, बाळापाची आई सुंदराव माता, अरे बाळू, तुझं लग्न उरकून टाकतो की रे आम्ही सर्व म्हणतो मी। ते बाळूमामा आईला बोलले, आई, माझं लग्न आता शेवट होणार नाही, तुम्ही हट्ट करू नका। अरे आई, माझा या जगामध्ये असा एक राजवाडा होईल तर त्याला सारं जग बघायला येईल। तेव्हा हिरापा खिल्लारे म्हणू लागले, अरे बाळापा, तू येडा का फुलारे? तुझा राजवाडा म्हणतो की रे? आता कुठून राजवाडा आणशील आणि कवा जग बघायला येईल? पण बाळूमामा त्यांना परत उत्तर दिलं नाही। त्यावेळेला बाळूमामाचा त्याच बैठकीमध्ये साखरपुडा झाला। गंगूबाईला म्हणाले, मायाप्पा म्हणाले, गंगू साखर आणखी रे। गंगूबाईला त्याच्यात साखर आणली आणि थोडी 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 सगळ्यांच्या हातावर दिली। त्यावेळेला साखरपुडा झाला असा म्हणून त्यांनी साजरा केला। बाळूमामाची तीच काढली, बामणागड, गुरुजीगड तीच काढली आणि एक दिवस असा ठरला का बाळूमामाच्या तिथीचा दिवस आला। असाच त्यांच्या घरी असा मंडप टाकला। मंडपवाल्याने बघा 35-30 टाकले। त्याचं सुद्धा बोलता बोलता बाळूमामाच्या वतीनं धन्यवाद करू आणि त्या बाळूमामाचे लग्नाची तीच आली आणि बाळूमामा त्या मंडपाच्या त्या साखरपुड्याच्या वेळेला म्हणाले होते, जो माझं लग्न करीन, जो माझं लग्न ठरवी, तो माणूस माझं लग्न
मंडप सोडायच्या आत त्याचं माझ्या मंडपात घालून मड निघून जाईल। तेव्हा हिराप्पा खिलारे म्हणाले, अरे बाळू जाऊ दे की रे माझं मड, जाऊ दे की रे माझं मड। अरे दाजी तू त्या लग्नाच्या मंडपामध्ये मुसरी येऊन त्या भांड्यात पडशील आणि तुझा प्राण जाईल। हिराप्पा खिलारे म्हणाले, जाऊ दे माझं मड निघू दे। आणि ती आली, आता मंडप उभा केला, टाळी लागली, पाहुणे रावळे जेवण करून झाले। हिराप्पा खिलारे मायापाची त्यांची घरची मंडळी जेवणासाठी बसली। एक घास खाला, दोन घास खाला, हिराप्पा खिलाऱ्यांना ठसका गेला आणि त्या ठसक्यामध्ये उठून उभे राहिले आणि पुढे गेले। खरं त्या भांड पाण्याचं भरेल होतं, त्या भांड्यामध्ये त्या हिराप्पा खिलाऱ्यांचं तोंड पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी बेशुद्ध झाले। तेव्हा बाळूमामाला हिराप्पा खिलाऱ्यांनी बोलून घेतलं, अरे बाळू इकडे ये, बाळू इकडे ये। बाळूमामा ते जागावर गेले आणि बोला की दाजी, अरे बाळू तू बोलला ते खरं झालं, तू बोलला ते खरं झालं, पण मला वचन दे, मला वचन दे, असे बाळाप्पाला त्यांचे मिळून म्हणू लागले। बाळूमामाने मागं पुढं न बघता त्यांच्या हातात हात दिला आणि हिराप्पा खिलाऱ्यांनी वचन घेतलं बाळाप्पाकडून, तर माझी बायको, दोन मुलं आणि एक मुलगी आणि तुझी बायको, आता सगळ्यांचा सांभाळ कर असं मला वचन दे। तेव्हा बाळूमामाने मागं न पुढं बघता वचन दिलं आणि हिराप्पा खिलारे गतप्राण झाले, गतप्राण झाले। 4-6 दिवस 10 दिवस निघून गेले असतील आणि मायाप्पा सुंदरराव माता त्यांची आई वडील बाळाप्पाला म्हणू लागले, मुलगी बघायला सुरुवात करू, कुठून तरी उरकू आणि बाळूमामाचं लग्न करून टाकूया असं म्हणत होते। तेव्हा मायाप्पा त्यांची जी मुलगी होती गंगूबाई, गंगूबाईच्या नवऱ्याचं नाव हिराप्पा खिलारे, म्हणून आपले सासरे जावयाकडे गेले, जावयाला सांगितलं। आता आपल्याकडे एखाद्या जावयाला नाही सांगितलं त्याला किती राग येतो, किती फुगून बसतो। मला मामेचं लग्न ठरवलं तरी मला माहिती नाही, म्हणजे म्हणून त्या मायाप्पानी जावयाकडे गेले, जावयाला सांगितलं, अरे जावई बुवा, मी म्हणतो की रे बाळाप्पाचं लगीन करून टाकूया। तेव्हा हिराप्पा खिलारे म्हणू लागले, मामा तुम्ही मुलगी उडकली का काय? नाही, उडकेल नाही। तेव्हा हिराप्पा खिलारे म्हणजे जावाई, मायाप्पा म्हणजे त्यांचे सासरी, त्यांच्या दोन्ही जाती, मुलगी उडकायची कुठं? हिराप्पा खिलाऱ्यांनी मामांना सांगितलं, म्हणजे त्यांच्या सासऱ्यांना, मामा कशाला मुलगी उडवता इकडे तिकडे? गंगूबाईला दोन मुली होत्या, सत्यव माता बाळूमामाची बाची होती, पण त्यांनी बायको केली आणि मेवणीचं नाव लग्न होतं आणि 2 बाची होते। गंगूबाईला 2 मुलं होती आणि 2 मुली होत्या। हिराप्पा खिलारे म्हणू लागले, मामा कशाला मुलगी उडवता इकडं तिकडं? आपलीच माया सत्यवा देऊ की? मायाप्पाला बरं वाटलं का घराची घरात आपला लग्न सोहळा पार पडल, ठीक आहे। दोघं सासरे जावयाचं बोलणं झालं आणि गंगूबाईला म्हणाले, गंगू चालल की? गंगूबाईनं अडथळा आणला होता। गंगूबाई म्हणे, माझी लेक बाळूला देऊ नका, कारण तो येड्यागत वागतो, येड्यागत राहतो, पण माझ्या गंगूचं नुकसान होईल। तेव्हा हिराप्पा खिलारे बायकोला म्हणाले, त्या गंगूबाईला गप बसली आणि गंगूबाई गप बसली आणि तिथून बाळूमामाचे वडील हिराप्पा खिलारे जावई गंगूबाई सत्यवा माता